गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. आज आपण मॅथमॅटिक्स, तुमचा मॅथ सब्जेक्ट जो आहे, गणित गणित विषयामध्ये कोणत्या कृतीपत्रिका आहेत त्याच्यावर जरा आपण लक्ष देणार आहोत. उद्या या तुम्हाला कृतीपत्रिका मिळणारच आहेत. आता आपला पहिला संच चाललाय. पहिल्या संचामधील 44 पानं आहेत. तर पहिला संच तुमचा लवकर सोडवून होईल लगेच, कारण पहिला संच बऱ्यापैकी आपली झालेला आहे. म्हणजे त्याचा सराव आपण करून घेतलेला आहे. तर तुम्हाला माहीत झालेलं आहे, त्याच्या सूचना कसं सोडवायचं आहे हे तुम्हाला माहीत झालेलं आहे. पहा, लर्निंग आउटकम ज्याला अध्ययन निष्पत्ती म्हटलं जातं, कॅन पुट टुगेदर अँड अमाउंट अप टू RS 100 using various notes and coins of different denominations. लक्षात घ्या, तुम्हाला 100 पर्यंतची कोणतीही किंमत सांगितल्यानंतर त्या किमतीच्या नोटा आणि कॉइन यांच्या मदतीनं तुम्हाला सांगितलं, चला मला 75 रुपीज दे, तर तुम्हाला ते देता आले पाहिजेत नोटा आणि कॉइन वापरून, नाणी वापरून. आता यासाठी हा पहिला प्रश्न इथं दिलेला होता. जरा तुम्हाला हे पेज मोठं करतो, जेणेकरून तुम्हाला मोठ्यामुळं दिसेल व्यवस्थित. हा पहा, आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. काउंट द व्हॅल्यूज ऑफ नोट्स अँड राईट डाऊन इन द बॉक्स. बॉक्समध्ये मुलांना ओळखायला सांगायचे, ही कोणती नोट आहे, ही कोणती नोट आहे. मग या दोन्हींची टोटल मिळून किती झाली, आणि ती मग जी टोटल झाली असेल ती पुढे लिहावी लागेल. जसं हे 50 आहे, ही 20 आहे. 50 आणि 20 मग किती झाले, तर ती मुलं पुढे लिहितील. 50 प्लस 20 70 रुपीज आहेत. इथं 10 रुपीज आहेत आणि हे 5 रुपीज आहेत. 10 प्लस 5 10 आणि 5 मिळून किती झालं, तर मग लिहिता आलं पाहिजे 10 आणि 5 15 रुपीज. इथं 20 रुपीज आहेत, परत 10 आहेत आणि परत 5 रुपीज आहेत. पहा, 20 प्लस 10 प्लस 5, 20 प्लस 10 30 आणि 30 प्लस 5 35. अशा पद्धतीनं जी अमाऊंट तयार होईल ती पुढे लिहावी लागेल. आता इथं 50 प्लस 50 आहेत. 50 प्लस 50, 50च्या 2 नोटा आहेत. मग झाले किती, 100 रुपीज. 50 प्लस 50 100 रुपीज. अशा पद्धतीनं तुम्हाला ही कृतीपत्रिका सोडवायची आहे. या कृतीपत्रिकेमधले तुम्हाला पहिला प्रश्न आहे. इथं दुसऱ्या प्रश्नामध्ये काय आहे, रीमा वेंट in the market and she has to buy the following things. Please help her to give notes or coins to buy things. जर रीमा मार्केटला गेलेली आहे आणि तिला खालील वस्तू खरेदी करायच्या आहेत, तर असं म्हटलेलं आहे, नोटा आणि नाणी तुम्हाला चौकटीत काढायचे आहेत. बाबा, तिला जर हा 40 रुपीजचा पंपकिन घ्यायचा असेल, इथं 40 रुपीज आहे, तर तुम्ही 40 रुपीजचा कसं घेणार, कोणकोणत्या नोटा वापरणार किंवा कोणकोणती नाणी वापरणार ते इथं लिहायचं आहे, किंवा ती नाणी नोटा चौकटीमध्ये काढायच्या आहेत. आता इथं 15 रुपीजची पपई आहे, तर 15 रुपीज इथं काढायचे आहेत आपल्याला. परत 20 रुपीज बनाना आणि टेडीवेअर 45 रुपीज. तर 45 देत असताना कोणकोणत्या नोटा वापरणार, कोणती नाणी वापरणार, याचा तपशील तुम्हाला या प्रश्नामध्ये इथं द्यायचा आहे. बघा, आता तुम्ही मला सांगा, तुम्ही कसं करणार. म्हणजे समजा तुम्हाला हा
40 रुपीजचा पंपकिन घ्यायचा आहे, तर 40 रुपीजसाठी 40 रुपीज कसे देणार, कोणती नाणी वापरणार? हा, कोणत्या नोटा वापरणार किंवा कोणती? हा बोल. 2020च्या 2 नोटा झाल्या. आता 15 रुपीज कसे देणार? 15 रुपीज एक 10 रुपीची आणि एक 5 रुपीचा कॉइन पण देऊ शकतो आपण किंवा नोट पण देऊ शकतो. 20 रुपीचा बनाना कसा देणार? 20 रुपीचा 10 प्लस 10 10 प्लस 10 2 देणार. बर 45 कसे देणार? 45 5 रुपये बरोबर. 20 रुपीज नाही, 20 आणि पुढं 5 रुपयाची नोट सुद्धा देऊ शकतो आपण. 5 रुपयाची नोट किंवा 5 रुपयाचा कॉइन पण देता येईल. अशा पद्धतीनं आपण देऊ शकतो. आता बघा, हा प्रश्न तुम्हाला समजला. वरचा प्रश्न पण आपण समजून घेतला. नाणी नोटा किती आहेत मोजून संख्या पुढे लिहायची होती. हा पहिला भाग होता आणि दुसरा भाग इथं होता, दुसरा प्रश्न. आता पुढं मेक कॉइन प्रिंट्स, नाण्याचे ठसे विथ द हेल्प ऑफ पेन्सिल ऑफ बोथ साइडेड ऑफ कॉइन्स इन बॉक्सेस गिवन बिलो. आता हा जो कागद आहे, या कागदाच्या खाली कॉइन ठेवायचा आणि त्याच्या वरून पेन्सिलनं कागदावर असं घासायचं की मग त्याचा छाप उठतो. परत दुसऱ्या उलट्या बाजूनं खालून तो कॉइन ठेवायचा आणि त्याला घासायचं वरून पेन्सिलनं, अशीच पेन्सिल घ्यायची त्यानं, आणि इथं त्याचा दुसऱ्या बाजूचा ठसा उमटेल. इथं सुद्धा 5 रुपयाचा कॉइनचे दोन्ही बाजूचे ठसे तयार करायचे. ठसे चित्र तयार होईल कॉइनचं. 10 रुपयाचा कॉइनचं इथं दोन्ही बाजूचे ठसे काढायचे, म्हणजे इथं 1 रुपये कॉइनचे. अशा पद्धतीनं ठसे काढायचे. आता राईट व्हॅल्यूज ऑफ द, बघा, राईट द व्हॅल्यूज ऑफ नोट्स. आता हे 20 रुपीज, मग इथं लिहायचं आहे 20, 50 रुपीज, 100 रुपीज. अशा पद्धतीनं तुम्हाला इथं लिहायचं आहे. नोट्स अँड कॉइन्स याच्यावरच आणखी एक इथं दिलेलं आहे. कॅन पुट टुगेदर अन अमाउंट अप टू 100 using various notes and coins of different denominations. इथं पालकांसाठी सूचना दिलेत की आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शन करा मुलांना. इथं आपल्याला दिसते पहा 4 रुपीज, तर 4 रुपीज कसे देता येतात, तर 2 रुपीज आणि 2 रुपीज मिळून होतात 4 रुपीज. आणखीन 4 रुपीज कसे देता येतील, तर 1 रुपीज, 1 रुपीज, 1 रुपीज, 1 रुपीज. 1 रुपीज 4 टाइम्स दिले की तरी सुद्धा 4 रुपीज झाले. म्हणजे 4 रुपीज असे 2 प्रकारे देता येतील. अजून वेगळ्या प्रकारे देता येतील का, तर ते पण तुम्हाला शोधून काढता आलं पाहिजे. जसं 2 रुपीजचा एक कॉइन आणि राहिलेले 1 रुपीजचे 2 कॉइन दिले तरी सुद्धा 4 रुपीज झाले. म्हणजे 4 रुपीज वेगवेगळ्या प्रकाराने आपल्याला देता यायला हवे. आता खाली पाहूया, खालच्या चित्रामध्ये इथं 15 रुपीज. आता 15 रुपीज कसे दिलेले आहेत, 10 रुपीजची नोट आणि 5 रुपीजचा कॉइन. तेच 15 रुपीज 5 रुपीज, 5 रुपीज, 5 रुपीज, 5 रुपीज 3 टाइम्स दिले तरी सुद्धा 15 रुपीज झाले. अशा पद्धतीनं 15 रुपीज आणखीन वेगळ्या पद्धतीनं सुद्धा देता येतील. म्हणजे 10 रुपीजचा कॉइन आणि 5 रुपीजचा कॉइन असे सुद्धा आपल्याला 15 रुपीज देता येतील. किंवा 2 रुपीजचे 5 कॉइन्स आणि
5 रुपीजचा 1 कॉइन असे सुद्धा 15 रुपीज देता येतील, किंवा 1 रुपीजचे 15 कॉइन्स असे सुद्धा 15 रुपीज देता येतील. 15 रुपीज वेगवेगळ्या प्रकाराने आपल्याला देता येतील. कोणती किती नाणी वापरतोय याच्यावरून आपली 15 रुपीज देऊ शकतोय. इथं बघा 7 रुपीज कसं दिलेलं आहे, 5 रुपीज आणि 2 रुपीज. इथं चूज द करेक्ट कॉइन्स नोट्स फॉर गिवन अमाऊंट अँड राईट टिक करायचे आहे. आणि टिक करून आता इथं 7 रुपीज कसे शोधलेत, 5 आणि 2 7 अशा पद्धतीनं 7 शोधलेले आहेत. हा 1 घ्यायचा नाही. आता इथं 30 रुपीज द्यायचे आहेत. तर कोणकोणते घेता येतील, तर पहिल्यांदा 10 आणि 5 काही 30 होणार नाहीत. 20 ला टिक करावे लागेल आणि 10 ला 20 प्लस 10 30 अशा पद्धतीनं आपल्याला टिक करायची आहे. नंतर खाली इथं परत 15 रुपीज शोधायला सांगितले. कसे 15 रुपीज, तर 10 रुपीज आणि 5 रुपीज. 20 रुपीज नाही घ्यायचे. आता 52 कशी घ्यायचे, 50 रुपीज आणि 2 रुपीज म्हणजे 52 रुपीज. अशा पद्धतीने आपल्याला अचूक संख्या म्हणजे सांगितलेली संख्या नोटा आणि नाण्यांतून शोधता आली पाहिजे. 100 रुपीज साठी आपल्याला 50-50च्या दोन्ही पण नोटांवर टिक करावी लागेल. आता इथं हाऊ मेनी कॉइन्स नोट्स विल यू टेक फॉर द फॉलोइंग अमाऊंट. आता इथं म्हटलेलं आहे की 5 रुपीज 1 रुपीजचे किती कॉइन घेतल्यानंतर 5 रुपीज होतील, तर तिथं 1 रुपीचे 5 कॉइन्स घ्यावे लागतील. तर 5 रुपीचे किती कॉइन घेतल्यानंतर 5 रुपीज होतील, तर 1च कॉइन घेतल्यानंतर होईल. तसं 10चं पण आहे. 1 रुपीजचे 10 कॉइन घेतले की 10 रुपीज झाले. 2 रुपीजचे 5 कॉइन घेतले की 10 रुपीज झाले. 5 रुपीजचे 2 कॉइन घेतले तरी 5 रुपीज झाले. आणि 10 रुपीजचा 1 कॉइन घेतला तरी सुद्धा 10च रुपीज झाले. म्हणजे 10 रुपीज किती प्रकारांनी, म्हणजे 1 रुपीज नुसते 1 रुपीचे कॉइनने सुद्धा 10 रुपीज देता येतात. 2 रुपीचे कॉइन वापरून सुद्धा देता येतात. 5 रुपीचा कॉइन वापरून पण देता येतात. आणि 10 रुपीचा कॉइन वापरून सुद्धा 10 रुपीज देता येतात. अशा पद्धतीनं आपल्याला हे इथं सोडवायचं आहे. पुढं दुसरी लर्निंग आउटकम्स आहे इथं, कॅन अनालिसिस द इन्फॉर्मेशन कलेक्टेड अँड ड्रॉ inference from it. Example, the number of vehicles used in Samir's house is more than those used in Anjali's house. एक उदाहरण दिले आणि त्यानुसार तुम्हाला समजून घेऊन म्हणजे एक चित्र दिले, त्या चित्राचं निरीक्षण करायचं. चित्राचं निरीक्षण करून त्यानुसार मग आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. चित्राचं जर तुम्ही बारकाईनं निरीक्षण केलं, मग तुम्हाला याच्यावरून विचारलं जाईल बनाना किती आहे, बनाना विकणारे किती आहेत, किंवा भाज्या विकणारे किती आहेत, किंवा असे वेगवेगळे प्रश्न खाली आहेत. नंबर ऑफ व्हेजिटेबल सेलर्स म्हणजे किती भाज्या विक्रेते आहे, भाजी विक्रेते. व्हेजिटेबल सेलर्स म्हणजे भाज्या विक्रेते किती आहेत. फ्रूट सेलर्स किती आहेत म्हणजे फळ विक्रेते किती आहेत. हाऊ मेनी ऍपल्स फ्रूट सेलर हॅज, फ्रूट सेलरच्या जवळ किती ऍपल्स आहेत. नंबर ऑफ पर्सन्स कॅरिंग क्लोथ बॅग, कापडी पिशव्या किती जणांजवळ आहेत. ते चित्रामध्ये निरीक्षण करायचं आणि त्याच्यावरून तुम्हाला लिहायचं आहे. स्टँड फॉर 15 मिनिट्स with your parents on the side of road and count colors of cars and decide the favorite color of cars. 15 मिनिट रस्त्याच्या बाजूला थांबायचं आहे. जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या पाहायच्या आणि त्या गाड्यांचे रंग पाहायचे आणि कोणत्या रंगाची गाडी तुम्हाला आवडते तो कलर तुम्ही निवडायचा आहे. नंतर पुढं लर्निंग आउटकम्स मध्ये कॅन अनालिसिस द इन्फॉर्मेशन कलेक्टेड अँड ड्रॉ इन्फरन्स फ्रॉम इट. इथं
सूचना आहेत, पालक आणि शिक्षक यांना आवश्यक तिथं मार्गदर्शन करावं असं म्हटलंय. इथं तुम्हाला काय करायचं आहे या वर्कशीट मध्ये 2021 चं कॅलेंडर घ्यायचं आहे. टेक द 2021 कॅलेंडर अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स ओरली. ओरली म्हणजे तोंडी तोंडी प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. त्यासाठी तुम्हाला 2021 म्हणजे 2021 चं कॅलेंडर तुमच्याजवळ पाहिजे. टेल द नंबर्स ऑफ डेज इन द रिस्पेक्टिव्ह मंथ्स. नंबर्स ऑफ डेज नंतर हाऊ मेनी मंथ्स हॅव 30 डेज. 30 डेज असणारे मंथ्स किती. विच 2 मंथ्स कम इन ऑर्डर हॅज 31 डेज. 31 दिवसांचे महिने किती आहेत. नंतर व्हॉट इज द डेट ऑफ मकर संक्रांत. मकर संक्रांतीची डेट किती आहे. व्हॉट अन इंडिपेंडन्स डे हॅज कम. स्वातंत्र्य दिवस कोणत्या दिवशी आलेला आहे ते लिहायचं आहे. अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. मुलांच्यासाठी एक आणखीन वेगळी सूचना अशी आहे की तुमच्या कृतीपत्रिका ह्या मराठी माध्यमाच्या आहेत, त्यामुळे हे सर्व मराठीत वाचून तुम्ही सोडवू शकता. असे मराठीतून प्रश्न असणार आहेत. म्हणजे इथं आपण इंग्रजी माध्यमाची किंवा सेमी इंग्रजीची प्रश्नपत्रिका आता ओपन करून तुम्ही पाहत आहात, पण तुम्हाला मराठी माध्यमाचीच असल्यामुळं सोडवण्यासाठी ती सोपी असेल आणि तुम्ही सोडवू शकाल. विच मंथ हॅज द लेस डेज. कमी दिवस असणारा महिना कोणता. सर्वात कमी दिवस असणारा महिना तोही लिहायचा आहे. पिक्चर्स ऑफ फ्रुट्स. आता ऍपल किती आहेत काउंटिंग करायचं आणि त्याचा नंबर लिहायचा. बनाना किती आहेत काउंटिंग करायचं, नंबर लिहायचा. परत आपल्याला जी फळं आता इथं दिसत आहेत त्यांचे सगळे फ्रुट्स आहेत ते काउंटिंग करून त्याचे नंबर्स लिहायचे. आणि पुढं नेम ऑफ ऑब्जेक्ट, युअर ऑब्जेक्ट्स. तुमच्याजवळ किती पेन आहेत, किती पेन्सिल आहेत, किती इरेजर आहेत, किती क्रेयॉन बॉक्स आहेत. तर इथं तुमचा नंबरिंग लिहायचं आहे. पेन किती आहे तुमच्याजवळ, पेन्सिल किती आहे, इरेजर किती आहे आणि क्रेयॉन बॉक्स किती आहे. नंतर खाली नेम ऑफ फ्रेंड्स आणि नंबर ऑफ अल्फाबेट्स. तुमच्या मित्रांची नावं लिहायची आहेत. इथं 4 नावं लिहायची आहेत आणि त्या प्रत्येकाच्या नावामध्ये किती अल्फाबेट आहेत म्हणजे किती अक्षरं आहेत ती अक्षरं काउंट करून लिहायची आहेत. म्हणजे जोया, जोया हे नाव लिहिलं तर जोयामध्ये 4च लेटर्स आहेत म्हणजे अल्फाबेट 4च आहेत. मग इथं 4 लिहिलं. अशा पद्धतीनं लिहायचं आहे. रेकॉर्ड द फॅमिली मेंबर्स अँड देअर बर्थडेज इन द टेबल बिलो. इथं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असं संपूर्ण दिलेले आहेत. बर्थडे, तुमच्या घरातल्यांचे बर्थडे कोणत्या महिन्यात आहेत. जानेवारी मध्ये कोणाचा आहे का, तर त्यांचं नाव तुम्ही लिहू शकता आणि किती तारखेला आहे ते लिहू शकता. अशा पद्धतीने ज्या महिन्यात ज्यांचा वाढदिवस असेल, मम्मीचा, पप्पांचा, भावाचा, बहिणीचा, आजी आजोबा, कोणाचाही घरातले कोणाचे वाढदिवस ज्या महिन्यात असतील त्या महिन्याच्या खाली फक्त तुम्ही लिहायचे. सगळ्या महिन्यांच्या खाली काय लिहायचे नाही, आवश्यकता नाही. डिस्कस विथ युअर पॅरेंट्स हाऊ टू सेलिब्रेट युअर बर्थडे. बर्थडे कसा सेलिब्रेट करायचा त्याचं डिस्कशन करा, चर्चा करा. असा एक प्रश्न इथं दिलेला आहे किंवा तुम्हाला कृती दिलेली आहे. लेट्स मेजर लेंथ. लांबी, लांबी मोजायची. वस्तूची लांबी मोजताना सुरुवातीला घरातल्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवायचं आहे, नंतर मुलांनी त्या पद्धतीने मोजायचे आहे. कॅन एस्टिमेट and measure the length of object using non-standard units such as fingers, hand span, arm आणि foot. म्हणजे पायाच्या साहाय्याने मोजणं, हाताच्या साहाय्याने मोजणं, हँड स्पॅम म्हणजे वितेच्या साहाय्याने मोजणं, फिंगर्स किती बोटांचं अंतर आहे फिंगर्स ठेवून मोजणं. याचा सुद्धा आपल्याला व्हिडिओ झालेला आहे, त्याचं झालेलं आहे. आता हे किती लॉंग आहे, हे लॉंग आहे, हे शॉर्ट आहे. हे तुम्ही इझिली पाहून सुद्धा सांगू शकता की हे लॉंग आहे, हे शॉर्ट आहे. वी कॅन इझिली अंडरस्टँड दॅट
There is a long and short line given above. Now we can measure this line with fingers or hand span easily. तुमच्या बोट त्या ह्याच्यावर ठेवून लाईनवर किती बोटांची लॉंग असणारी ही लाईन आहे आणि शॉर्ट असणारी किती बोटांची आहे ती मोजायची आहे. विटेने सुद्धा मोजू शकता आणि बोटाने सुद्धा मोजू शकता. अशा पद्धतीनं खाली हँडस्पॅन आणि फूट हँडस्पॅन आणि फूट दोन्ही पण दिलेले आहेत. नंतर मोबाईल हँडस्पॅनच्या साह्यानं किती आहे टेबल हँडस्पॅननं मोजायचा म्हणजे विटेच्या साह्यानं मोजायचं आहे. कबर्ड तुमच्या घरात कपाट असेल तर त्या कपाट मोजायचं विटेच्या साह्याने किती वीट भरतंय ते. परत चटई आहे, मॅट आहे, मॅट पावलांनी मोजायचे, मॅट पावलांनी मोजायचे. फुट्स किती फुट्स आहेत. स्लेट तुमची पाटी ती किती फूट आहे, पेन्सिल किती फूट आहे, अशा पद्धतीनं मोजायची आहे. नंतर लेंथ ऑफ द मोबाईलची लेंथ किती आहे, लेंथ ऑफ द क्लॉथ, लेंथ ऑफ द वॉल, लेंथ ऑफ द 2 विलेजेस, या प्रत्येकामधलं अंतर, मोबाईलचं अंतर किती आहे, कपड्यांचं अंतर किती आहे, भिंतीची लांबी थोडक्यात आणि 2 गावामधलं अंतर हे सुद्धा तुम्हाला अंदाजानं लिहिता आलं पाहिजे. मेक फ्लावर गार्लँड विथ द हेल्प ऑफ लीव्स अँड फ्लावर्स फॉर युअर होम अँड मेजर द लेंथ युजिंग हँडस्पॅन. घरात तुम्ही फुलांच्या पासून एक हार तयार करायचा आहे, गार्लँड तयार करायचे आहे. फ्लावर गार्लँड्स विथ द हेल्प ऑफ लीव्स अँड फ्लावर्स. मग पानांचा वापर करायचा आहे आणि फुलांचा वापर करायचा आहे. असं एक हार तयार करायचा आहे घरासाठी आणि त्याची मेजरमेंट तुम्ही हँडस्पॅन वापरून घ्यायची आहे, म्हणजे विटेच्या साहाय्याने मोजायचे आहे. कलर द पिक्चर्स अँड मेजर द लेंथ बिटवीन 2 प्लांट्स. या दोन्ही कुंड्यांच्या मधील किंवा या दोन्ही प्लांटच्या मधील तुम्ही जे मेजरमेंट आहे किंवा अंतर आहे त्यांची लेंथ आहे ती तुम्ही मोजायची आहे. मग तुम्ही कशी मोजू शकता, विटेच्या साहाय्याने मोजू शकता किंवा फिंगर्स वापरून मोजू शकता. शेजारी असे फिंगर्स ठेवायचे सरळ आणि त्याच्या साहाय्याने तुम्ही मोजू शकता. अशा पद्धतीने पट्टीचा वापर नाही करायचा. आता दुसरीच्या वर्गात पट्टीचा वापर करायला सांगितलेला नाही, किती सेंटीमीटर आहे किंवा किती मीटर आहे असं काही नाही करायचं. तुम्हाला जी दुसऱ्या गोष्टींनी आपण जे मोजत असतो बोटांच्या साहाय्याने, विटेच्या साहाय्याने, पावलांच्या साहाय्याने, असा सराव मात्र इथं आहे. लेट्स मेजर लेंथ. कॅन एस्टिमेट अँड मेजर the length of object using non-standard units such as fingers, handspan or foot. इथं फळ्यांची विटेच्या साहाय्यानं मोजायचं चाललेलं आहे पहा, हँडस्पॅनच्या साहाय्यानं. द लेंथ ऑफ दिस बोर्ड इज, किती हँडस्पॅन आहे तर 6 हँडस्पॅन्स. चित्र पाहून तुम्ही लिहू शकता. कंपेअर द लेंथ ऑफ हँडस्पॅन अँड सिलेक्ट राईट सिम्बॉल्स गिवन बिलो. माय हँडस्पॅन अँड माय मदर्स हँडस्पॅन. आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की तुमच्या स्वतःचा हात विथ आणि आईची विथ याच्यामध्ये निश्चितच तुमची मदर्स हँडस्पॅन हा मोठा असणार आहे, त्यामुळे हे आपल्याला चिन्ह द्यावं लागेल पेक्षा मोठेच. माय फादर्स हँडस्पॅन आणि माय हँडस्पॅन, इथं फादर्स हँडस्पॅन हा मोठा असणार आहे. माय लेफ्ट हँडस्पॅन अँड माय राईट हँडस्पॅन, इथं मात्र स्वतःच्याच दोन्ही हाताचे आहे त्यामुळे दोन्ही पण बरोबर असणार आहे. अशा पद्धतीनं हे तुम्ही सोडवू शकता, करू शकता. हे आता हाऊ मेनी लेंथ ऑफ द डोअर ऑफ युअर हाऊस. तुमच्या घराच्या दरवाजाची लांबी ती
तुम्हाला हँडस्पॅनच्या साहाय्यानं आणि फिंगर्सच्या साहाय्यानं मोजायचे आहे. म्हणजे किती फिंगर्स लांबी आहे किंवा किती हँडस्पॅन म्हणजे किती विथ लांबी आहे ती सुद्धा मोजून या चौकटीमध्ये लिहायची आहे. सगळं प्रॅक्टिकल आहे वर्क, प्रॅक्टिकल वर्क जास्त आहे त्यामुळे तुम्हाला ती करायची आहे. सी द टेबल फ्रॉम युअर हाऊस, मेजर द लेंथ अँड राईट इन द बॉक्स. लेंथ हँडस्पॅनच्या साहाय्यानं आणि फिंगरच्या साहाय्यानं. परत विड्थ मोजायची. विड्थ ही आहे लेंथ आणि ही आहे विड्थ आणि ही आहे हाईट. हाईट म्हणजे उंची. उंची किती आहे टेबलाची ती हाईट मध्ये लिहायची. मग ती बोटांच्या साहाय्यानं किती बोट भरते आणि वितेच्या साहाय्याने किती विता भरते. लेंथ लांबी, लेंथ किती आहे ती सुद्धा वितेच्या साहाय्यानं आणि नंतर बोटांच्या साहाय्यानं मोजायची आहे. बोटांच्या शेजारी बोटे ठेवत आपण ती किती बोट भरते ती लांबी मोजायची आहे. नंतर विड्थ आहे. विड्थ म्हणजे रुंदी. रुंदी किती आहे ती सुद्धा हँडस्पॅन आणि फिंगर्स वापरून म्हणजे बोटांच्या साहाय्यानं आणि तुमच्या वितेच्या साहाय्यानं मोजायची आहे. अशा पद्धतीनं खाली आता मेजर द लेंथ बाय युअर फीट. पावलांच्या साहाय्यानं घराच्या खोलीची लांबी आपण मोजू शकतो. पावलांच्या साहाय्यानं पावलाच्या पुढे पाऊल ठेवत किती पावलं भरते. द लेंथ इनसाइड डोअर फ्रेम. इनसाइड डोअर फ्रेम आतलं अंतर ते फूट स्पॅनच्या साहाय्यानं मोजायचं आहे. जसं हँड स्पॅन असतो तसं फूट स्पॅनच्या साहाय्यानं. द एस्टिमेटेड लेंथ बिटवीन द वॉल्स इनसाइड युअर हाऊस फूट स्पॅनच्या साहाय्यानं मोजायचं. म्हणजे पावलांच्या साहाय्यानं. पावलांच्या साहाय्यानं तुमच्या दोन्ही घरा म्हणजे एका खोलीतल्या दोन्ही भिंतीमधलं अंतर म्हणजे खोलीची लांबी थोडक्यात ती तुम्ही पावलांच्या साहाय्यानं मोजू शकता आणि ती फूट स्पॅन किती झाली ती लिहू शकता. द मेजर ॲक्च्युअल लेंथ इज अबाउट फूट स्पॅन्स. फूट स्पॅन्सच्या साहाय्यानं तुम्ही किती झाली ती लिहू शकता. मेक अ फ्लावर गार्लँड. Make a flower garland for the door of your home. Take a thick thread by measuring width of the door, keeping 2 hand spans extra at each end of the garland. Cut the thread. हे प्रॅक्टिकल दिलेलं आहे की तुम्हाला ज्या वेळेला फ्लावर गार्लँड तयार करायचा आहे म्हणजे फुलांचा हार बनवायचा आहे तर फुलांचा हार बनवत असताना पहिल्यांदा दरवाजा जो आहे तुमच्या घराचा त्याची पहिल्यांदा तुम्ही तुमच्या हँडस्पॅनच्या साहाय्यानं माप घ्या. किती हँडस्पॅन माप लागत आहे मग तेवढंच थ्रेड घ्यावं लागेल, तेवढ्या दोरा घ्यावा लागेल आणि दोरा एक्स्ट्रा घ्यावा लागेल. आणखीन दोन्ही बाजूला थोडा एक्स्ट्रा घ्यावा लागेल बांधण्यासाठी. त्यासाठी म्हटलेलं आहे टेक अ थिक थ्रेड बाय मेजरिंग विड्थ ऑफ डोअर, keeping 2 hand spans extra at each ends of the garland. Cut the threads. म्हणजे दोरा घेत असताना आणखीन 2 हँड स्पॅन म्हणजे 2 विता जास्त, एक वित या बाजूला जास्त एक वित या बाजूला जास्त अशा पद्धतीनं दोरा थोडा जास्त घ्यावा लागेल आणि मग आपण हार तयार करू शकू. लक्षात आलं. ही जी ऍक्टिव्हिटी आहे हार बनवण्याची ती तुम्हाला करायची आहे. अशा पद्धतीनं पहिले जी वर्कशीट चा जो भाग आहे पार्ट 1 ज्याला म्हटलेलं आहे अध्ययन निष्पत्तीवर आधारित कृतीपत्रिका, सत्र दुसरेचा पहिला भाग. सत्र दुसरेच्या पहिल्या भागामध्ये आपण मराठीच्या कृतीपत्रिका, इंग्रजीच्या कृतीपत्रिका आणि गणिताच्या कृतीपत्रिका त्या कशा पद्धतीनं आहेत आणि त्यांच्या सूचना त्यांच्याबद्दलचं मार्गदर्शन तुम्हाला आधीच व्हावं ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता महत्त्वाच्या काही सूचना दिल्या जातील कारण उद्या आपण सत्र 2 चा दुसरा भाग जो आहे त्याचं मार्गदर्शन उद्यापासून सुरू करणार आहोत. उद्या शाळेमध्ये मात्र वडगावली शाळेतल्या मुलांनी उद्या शाळेत 8:30 वाजता यायचं आहे पालकांना घेऊन किंवा पालक जरी आले तरी चालतील. कशासाठी यायचं आहे? गणवेश
उद्या गणवेशवाला गणवेश घेऊन येणार आहे आणि ते गणवेश तुम्हाला देता येतील. उद्या आम्ही ते ताब्यात तरी घेऊ किंवा तुम्हाला लगेच वाटप सुद्धा करून टाकू. तुम्हाला मापच कळतील, जर बसत नसेल तर तिथंच लगेच एक्सचेंज करता येतोय का पाहता येईल. दुसरी एक गोष्ट, कृतीपत्रिकांचे संच उद्या शाळेत घेऊन येत आहे. त्याच्या प्रिंटा काढलेल्या आहेत. जवळजवळ पहिला भाग आपण पाहिला 44 पानांचा भाग आहे. तसाच दुसरा भाग सुद्धा कृतीपत्रिकांचा आहे, तो सुद्धा मोठा आहे. अशी सगळी मिळून जवळजवळ 93 पानांचा भाग आहे आणि 93 पानांचा भाग आपण ते दोन्ही भाग उद्या देत आहोत. आणि हे कमी पैशामध्ये तुम्हाला 50 रुपये जसं पहिल्या सत्राचा भाग दिलेला होता तसाच दुसऱ्या सत्राचाही देणार आहोत. उद्या ज्यांना कृतीपत्रिकांचे संच घ्यायचे आहेत त्यांनी 50 रुपये घेऊन यायचे, कृतीपत्रिकांचे दोन्ही भाग घेऊन जायचे आहेत. आणि मुलींना गणवेश सगळ्या मुलींना मोफत आहेत, पण मुलांना नाहीत. मुलांना मोफत नाहीत गणवेश. मुलांना आपण सांगितलेलं होतं तुम्ही 50 रुपये जमा करायचे आहेत म्हणून. लक्षात आलं? तर मुलांनी याची काळजी घ्या की ज्यांनी जमा केलेले नाहीत त्यांनी मात्र जमा करायचे आहेत उद्या गणवेशाचे, म्हणजे गणवेश तुम्हाला लगेच उद्या देता येतील. कृतीपत्रिकांचे संचही उद्या दोन्ही पण देता येतील. ठीक आहे? तर कृतीपत्रिका सोडवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मला लगेच आता एक दुसरी मीटिंग आहे, त्यामुळे मी लगेच आता थांबत आहे. ओके, बाय सगळ्यांना.